परंतु काही चॅनल जे चॅनल कधी आपण बघितले नाही पाहिले नाही त्यांचा TRP वाढवण्यासाठी त्यांनी मोठी हेडिंग लावली होती. आता काय त्यांचा पत्ताही आम्हाला मिळाला का निलेश सांबरेंना वाटलं काय कांदे बटाटे आदिवासी. आपल्याला समाजाला कधीही फसवायचं नाही. कुठलंही किती मोठं पद मिळालं तरी समाजाला फसवायचं नाही. ज्याला आई वडील नसलेला मुलगा IPS झाला मी कधी त्याला जात नाही विचारली. मला आता समजलं का तो शेड्यूल कास्टचा मुलगा आहे पण मी कधी विचारलं नव्हतं का तू कुठल्या जातीचा बाळा आहे माने. त्याच्यामुळे माझी विनंती आहे का लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. सरकार निवडून आलो म्हणजे गोरगरिबांना लुटण्याचं काम करता कामा नये. जनतेला न्याय दिला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे. नमस्कार, मी मयुरी वर्मा. काही वर्षापूर्वी कोणालाही माहीत नसलेलं नाव आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकाच्या मनात ठसले गेले आहे. मात्र असं असताना जिजाऊ ही प्रत्येकाच्या हृदयात असताना त्यांच्यावर काही लोकांकडून काही लोकप्रतिनिधींकडून आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहे. तर ते आरोप आणि प्रत्यारोप का केले जात आहे आणि त्यामागचं कारण काय आहे त्याचं स्पष्टीकरण आज आपल्याबरोबर जे निलेश सांबरे आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक सर्वेसर्वा निलेश सांबरे आपल्या बरोबर आज आहे. त्यांच्याशी चर्चा करणार. सर, प्रथम तुमचं स्वागत. नमस्कार सर. तुमच्यावर आज आता काही महिन्यापूर्वी किंवा आता म्हणा काही विषयासंदर्भात आरोप प्रत्यारोप केले जात आहे. तर त्यामधलंच एक मी या अगोदर पाहिलेलं म्हणजे वाडा तालुक्यातील जे आणगाव आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आरोप केलेला की तुम्ही त्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्या संदर्भात तुमचं काय स्पष्टीकरण असेल? लोकांचा गैरसमज झाला आहे का याबद्दल? नक्कीच. वाडा तालुक्यातील आणगाव गावचा विषय आहे. त्या विषयाशी माझ्या काडीचा काही संबंध नाहीये. ती जागा विराज प्रोफाईल या कंपनीची जागा आहे आणि तिचं सब कॉन्ट्रॅक्टर माझ्या मुलाला दिलं होतं. ती कंपनी पण वेगळी निधी एंटरप्राइज. परंतु काही चॅनल जे चॅनल कधी आपण बघितले नाही पाहिले नाही त्यांचा TRP वाढवण्यासाठी त्यांनी मोठी हेडिंग लावली होती. आता काय त्यांचा पत्ताही आम्हाला मिळाला का निलेश सांबरेंना वाटलं काय कांदे बटाटे आदिवासी. तर अशी कुठलीही घटना नाही आहे. कोणीतरी स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी स्वतःचं मोठेपण करण्यासाठी अशा प्रकारच्या विरोधात बातम्या देत असतात. आम्ही रोजच पाहतोय. कितीतरी लोकांना आपण किती मदत केलेली असते परंतु ते लोकांना स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. समाजामध्ये ज्याप्रमाणे चांगल्या प्रवृत्ती तुमच्या आमच्यासारखी चांगली माणसं आहेत त्याप्रमाणे 1-2% अशा अपप्रवृत्ती असतात आणि अपप्रवृत्ती अशा प्रकारे प्रचार करत असतात. त्यांना कुठंतरी मोठं व्हायचं असतं. म्हणजे त्या पत्रकाराने कुठून तरी त्या शेतकऱ्यांची जेव्हा प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्याने कागद वगैरे आहे त्याची जात पडताळणी काही नाही आणि डायरेक्ट त्यांच्या प्रतिक्रिया आणि माझा कुठल्याही स्वरूपात त्या जागेशी काही संबंध नाहीये. किंवा विराज प्रोफाईलचं पण क्लिअर कट टायटल होतं. त्यांनी जी माणसं दाखवली त्यांचाही त्या जमिनीशी काही संबंध नव्हता. म्हणजे सर कुठून तरी चांगलं कार्य जिथे घडत राहतो त्याला विरोध असतोच असं आहे का? विरोध असं नाही. विरोध करायला तेवढ्या क्षमतेचा माणूस पाहिजे. म्हणजे मी तर सांगत असतो का विरोध करायला ज्यांनी उद्या स्वतःच्या मुलांसोबत भावांची मुलं शिकवली असतील बहिणींची मुलं शिकवली असतील स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त कुठल्या तरी एखाद्या नातेवाईकाच्या आरोग्याचं कॅन्सरचं ऑपरेशन केलं असेल किंवा कुठल्या तरी योगदान केलं असेल त्याने विरोध केला तर ठीक आहे. ज्यांचं काही नाही पोट भरायचं धंदा आहे अशा लोकांच्या मागे लागण्यात अर्थ त्यांच्या विरोधाला कोण जुमानतंय? विरोध हा चांगल्या माणसांचा स्वीकारायचा. सर्वसामान्य माणसाने जर विरोध केला आणि आपलं जर चुकत असलं तर नक्कीच विरोध स्वीकारला जातो. आणि जो व्यक्ती उद्या आदिवासी बांधवांचं भांडवल करून त्यांनी केलं होतं जो माणूस कमाईतले जे आज आपण तुम्ही झडपोलीला बघितलं असेल का या गावामध्ये मी सरपंच पण होऊ शकत नाही किंवा या तालुक्यामध्ये जिल्ह्याची परिस्थिती की इथे आमदार खासदार होऊ शकत नाही. या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं काम जे प्रत्यक्षात उभं आहे कारण उद्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या टिकणार आहे त्यातले 70-80% आमचे आदिवासी बांधवच आहेत. त्यांच्या जर मुलांच्या शिक्षणासाठी मोखाड्यामध्ये 3 CBSE स्कूल आपण खोलत असू. एक पोलीस अकॅडमी 5वी ते 10वी फ्री क्लासेस त्याचबरोबर लायब्ररी जव्हारमध्ये 2 CBSE स्कूल खोलत असू. पोलीस अकॅडमी असेल लायब्ररी असेल तर तलासरीमध्ये लायब्ररी आहे डहाणूमध्ये आहेत. तर ज्या समाजासाठी पुढे नेण्याचं काम आपली जिजाऊ करते तर तो अशा काही आदिवासींच्या जमिनी काही मी कुठल्याही माणसाचं फुकट कधीच काय खाणार नाही. मला गरजच नाही. ज्याला पैसे संपत्तीचा मोह असेल तर मी लोकांच्या तोडपाड्या केल्या असत्या.
सर, ह्याच आरोपामधला एक आरोप जो आहे, भद्रेश शहा यांनी एक आरोप केला होता तुमच्या मध्यंतरी, आताच काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ होता, व्हायरल झाला होता, की त्यांनी जो आरोप केला होता की तुम्ही त्यांच्या खदानीमध्ये दरोडा टाकलेला आहे असं काहीतरी, आणि त्यांनी ते असं पण त्यांचं म्हणणं आहे की मी कारवाई केलं पण पोलीस काही कारवाई करायला तयार नाही. पहिली गोष्ट आहे ना, त्या केसचा आपणही माहिती घ्या. जे मुलात डॉक्युमेंट जे आहे भद्रेश शहाचं, त्या डॉक्युमेंटमध्ये जे साक्षीदार दाखवलेले आहेत ते साक्षीदार 2014ला मयत आहेत आणि 2018ला काहीतरी अग्रीमेंट केलेले म्हणजे मयत आहेत. दुसरी गोष्ट आहे, त्या गोष्टीशी पण माझा काही संबंध, निलेश सांबरे नावाचा त्या जागेशी काही संबंध नाही. मुळात ती जागा एकत्रित जागा आहे, यांनी बनावट कागदपत्र बनवलीत असं माझं म्हणणं आहे. तिथेही तो कोण पत्रकार होता कोण होता मला माहिती नाही. स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी अशा प्रकारे केलं जाते. ज्याला उद्या पैसा साठवून पैसा 3 पिढ्यांना साठवण्यासाठी ठेवायचा नाही तो कोणाकडे काय दरोडा टाकेल. आपण बघितलं असेल, आपण आज नाही गेले 20 वर्षभर आम्ही ते काम करतोय का खिशामध्ये जे पैसे असतील. म्हणजे माझी लहानपणातली एक गोष्ट सांगतोय की इयत्ता 12वीला असताना मला फर्स्ट क्लास निघाल्यानंतर वडील मला बाईक घ्यायला पैसे दिले होते. ते बाईक घेतलेले पैसे आदिलबाई सारखा एक मित्र होता, त्यांनी ट्रक घेतली होती, त्याचे हप्ते थकले होते, मी संपूर्ण पैसे त्याला दिले होते. माझ्या आयुष्यात मला अशी काही गरज नाही लागणार कोणाच्या खिशातून पैसे काढायचे. ज्याला द्यायची सवय तो कधी कोणाच्या खिशातून काढत नसतो आणि त्याला गरजही लागणार नाही. आपण बघितलं असेल. सर, आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण अशामध्ये जर तुम्ही एका ठिकाणी चांगलं काम करत आहेत मात्र काहीकांचा गैरसमज आहे का? कारण की भरपूर मी असं ऐकलेलं आहे, आदिवासी जे बांधव आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पेशा भरतीला विरोध करतायत म्हणून ते तुमच्यावर नाराज आहेत. सर, ह्याबद्दल मुळात काय होतंय का आदिवासी बांधवांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करायला लागलेले, तो आपल्याला म्हणतो. आदिवासीच्या प्रत्येक तलासरीला आपली लायब्ररी, प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आपल्या लायब्ररी जिथून स्पर्धा परीक्षेतून आपली मुलं गेली पाहिजे. उदवासारख्या ठिकाणी पोलीस अकॅडमी दापचरीला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे जे लोकप्रतिनिधी ते अस्थिर झालेले आहेत. ज्यांचं समाजाच्या नावाने पोट भरायचं आहे त्यांचं बंद झालेलं आहे. काल परवा मी ऐकलं, म्हणजे एकदा विक्रमगडला एक मिटिंग झाली की जी सरकारच्या विरोधात होती, तिथेही घोषणा जिजाऊच्या विरोधात देण्यात आलं. एक रस्त्यावरचा भिकारी माणूस बडबड करत होता जिजाऊ अशी, निलेश सांबरे असा. एक लोकप्रतिनिधी बोलत होता बोर्ड काढा हे करा. काल परवा वाड्याला काहीतरी झालं असं मी कुठेतरी वाचण्यात आलं, तिथेही सांगितलं जिजाऊचे बोर्ड काढा. त्यांना कल्पना नाही जिजाऊ ही समाज बदलण्याचं काम करते. ऐका ना, समाज बदलण्याचं काम करते. समाज बदलताना हा त्रास होणारच आहे. जे प्रस्थापित आहेत त्यांना कुठेतरी त्रास होतोय. त्यांचं जे राजकारणावर पोट भरणारे लोक आहेत त्यांचं कुठेतरी अस्थिर झालेले आहेत, त्यांना ते डिस्टर्ब आहेत. जिजाऊ हे हृदयापासून समाजाचं काम करते आणि जिजाऊ कधीही कुठल्याच समाजाविरुद्ध कुठल्याच धर्माच्या विरुद्ध नाही. जिजाऊ ही एक भारतीय संस्था आहे आणि सर्व धर्म सर्व जाती आहे. जे समाजातील 90-95% गरीब आहेत त्या जातीचा निलेश सांबरे, त्या जातीची जिजाऊ आहे. त्यामुळे कुठल्याही जातीविरुद्ध पेशाविसा नाही, निरर्थक गोष्टी करतायत. म्हणजे अक्षरशः शिक्षणाची का गरज आहे आपल्या जिल्ह्याला, त्याचं महत्वाचं उदाहरण आहे का जिजाऊने या जिल्ह्याचे शिक्षक 750 सोडायला लावले होते. त्याच्या विरोधात जाऊन हायकोर्टात याचिका टाकली तर जोपर्यंत आमच्या जिल्ह्यात शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडू नये. आणि त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं डिलिंग झालं होतं की शिक्षकांकडनं मोठ्या रकमा घेऊन यांना किती द्यायची यांना किती द्यायची आणि मी किती ठेवायचे, आणि त्यांच्या वर्गाने पैसे जमा झाले होते. आणि त्याच वेळेस हायकोर्टातून माननीय न्यायालयाधीशांनी निर्णय दिला की जोपर्यंत भरती होणार नाही तोपर्यंत शिक्षक सोडू नये, जे ऑर्डर जिल्ह्यात जाणार होते. परंतु काय होतं काही राजकीय पक्षाच्या समोर निवडणूक आहेत, 5 वर्षात त्यांनी काडीचं काम केलेलं नाही. आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न बघितला नाही, आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न पाहिला नाही, आदिवासींच्या नोकरीचा प्रश्न पाहिला नाही, शिक्षणाचा प्रश्न पाहिला. मग आता काय, घर टू घर जिजाऊ प्रत्येक घरात पोहोचलेली आहे. प्रत्येक घरातनं लोक नोकरीला. मग अशा वेळेस काहीतरी उठवायचं. आणि समाजामध्ये काय असतं का एखादी बोंब उठवली का लवकर लोक घाबरले. जसे कोविड काळामध्ये घाबरायचे का बाबा किडनॅप करायला लोक आले, चोर आले, तशा प्रकारच्या बोंब व्हायच्या. जिजाऊ हे काम करते का उद्या अफवांमध्ये डहाणू तालुक्यामध्ये जो साधूंचा कांड झाला, ठीक आहे आपले लोक चुकले असतील, परंतु आज त्या लोकांना घरचं शिदा पोहोचवण्याचं काम जिजाऊ करते. त्यातील आरोपींना कोर्टात जाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. आमच्या आदिवासी बांधवांकडे त्यांना दर आठवड्याला दर महिन्याला जेव्हा बस लागते तेव्हा बसची व्यवस्था करून त्यांना कोर्टात पाठवलं. जिजाऊ असं कुठलंही चुकीचं काम करत नाही आणि करणार नाही. जिजाऊ जातच विचारत नाही. मी तुम्हाला तुमची जात विचारली का? आपली सर्वांची एक जात आहे, आपण गरीब माणसं आहेत आणि आपल्याला
खूप मोठं श्रीमंत नाही व्हायचं, पण आपल्याला 25-50 हजार रुपये महिन्याला आले पाहिजेत. आपल्याला निवडणुकीसाठी कोणापुढे हात पसरायला नाही लागला पाहिजे, ही जिजाऊची धारणा आहे. ज्याला आई वडील नसलेला मुलगा IPS झाला, मी कधी त्याला जात नाही विचारली. मला आता समजलं की तो शेड्यूल कास्टचा मुलगा आहे, पण मी कधी विचारलं नव्हतं का तू कुठल्या जातीचा बाळा आहे माने असं. कारण आपल्या मानवता हीच जात आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिली, शाहू महाराजांनी दिली, फुल्यांनी दिली, ती शिकवणुकीने जिजाऊ जाते. त्यामुळं यांची दुकानं बंद व्हायला आलेली आहेत. आज आपण बघितलं असेल जिल्हा परिषदला मी असताना साहेब आम्ही कोणाकडून चहाही पिला नाही, आणि यांचं रोज बसून पाकिट मारायच्या कधी कुठले पैसे मिळतील, कसले पैसे मिळतील. 3-3 लाखाच्या कामही विकणारी लोक, 10-10 लाखाचे स्वतःचा आमदार निधी खासदार निधी विकणारी माणसं या आरोपाशिवाय दुसरं काय करू शकतात. चारित्र्य शून्य माणसं. आपल्या जिल्ह्यात एक लोकप्रतिनिधीने वयाच्या 55 वर्षी लग्न केलं मुलीच्या लग्नाच्या आधी. असे लोक आरोप करतील तर त्यांना काय व्हॅल्यू देण्यात काय अर्थ नाही. त्यांचा रोज कामच आहे लोकांवर आरोप केले. दुसऱ्याला लहान करून काही मोठं होत नसतं ना, त्यांनी काम उभं केलं पाहिजे. अहो तुम्हाला तर सांगतो, तलासीला CBSE स्कूल उभी करायला लावली होती, जागा दिली होती नार्वेकरांनी. त्यावेळेस एक लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्याला जाऊन त्या नार्वेकरांना सांगतो हे चुकीचं काम हे करू नका. तर दुसरा आहे जो आता बोंबा मारतोय फाट्याकडू वगैरे, तो जाऊन तिथे जाऊन झेंडे लावून बसला, ही जागा आमची. काय शाळा नाही झाली पाहिजे. या लोकांना आदिवासी समाजाला गरीबच ठेवायचे, अशिक्षितच ठेवायचे. हे फक्त निवडणुकीला वापरून घ्यायचं, प्रत्येक वेळेस सांगायचं फॉरेस्ट प्लॉट तुमच्या नावावर करून देऊ, आणि त्या दृष्टीने त्यांना मतं घ्यायची. ती कागदपत्र कुठले जात नाही, कुठे नावात देत नाही. आमच्या आदिवासी बांधवांना माहिती नाही कायदा हा उद्या कुठल्या लोकप्रतिनिधीला तेवढाच आपल्याला आहे. आपल्याला हक्क आहे. आदिवासी माणूस आदिवासी सरपंच जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन बसू शकतो आणि त्यांनी त्याचं काम करून घेऊ शकतो, समाजाचं काम करून घेऊ शकतो. आम्ही लोकांना तेच शिकवतोय. आज ग्रामपंचायतीचा निकाल बघितला तर डहाणूसारख्या तालुक्यात आपल्या 10 ग्रामपंचायती, 40,000 मतदान झालं होतं आपल्याला. तलासरीसारख्या ठिकाणी आपण तुल्यबल होतो, सगळे पक्ष एकत्र झाले. जव्हार सांगा, मोखाड्यात सांगा, मोखाड्याची सगळ्यात मोठी ग्रामपंचायत सरपंच आपला आहे, 5,500 लोकसंख्या आहे असे ग्रामपंचायतला. विक्रमगड सांगा, वाडा सांगा, जिथे जिथे पाऊल टाका तिथे तिथे आपण विजयी होतो. त्यामुळे यांची दुकानं बंद होण्याच्या मार्गावर, कारण यांच्याकडे विजन काही नाही. यांनी काय केलंय शिक्षणाबाबत, काय केलंय आरोग्याबाबत, काय केलंय रोजगाराबाबत दाखवावं एका लोकप्रतिनिधीने. त्यामुळे ते फक्त एकाच समाजामध्ये 2 जातीमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी वाद कसा होईल, आणि निलेश सामरेने केलं हे खोटं सांगत फिरत आहे. आमचं तर उघड चॅलेंज आहे, लावा तुम्ही तुमच्याकडे मिटिंग. त्याच्याकडे असं काय डॉक्युमेंट असेल का निलेश सामरेने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकले, आयुष्यभर आम्ही परत पालघर जिल्ह्यात पाऊल नाही ठेवणार. खोटे आश्वासन देत असतात. सर मी काय म्हणतो, पालघर जिल्हा ठाणा जिल्हा याच्यामध्ये जिजाऊ संस्था जी तुमची आहे, प्रचार प्रसार वाढत चाललेला आहे. आणि येणाऱ्या आगामी निवडणुकी आहे, आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे संस्थेचे आमदार खासदार साठी जागा लढवणार आहेत का? जर राजकीय पक्षाचे लोक जर काम करत नसतील, घटनेप्रमाणे राजकीय पक्षातील आलेला लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी समाजाची प्रामाणिक सेवा केली पाहिजे. परंतु आपण पाहतोय कसा आता सरपंच झाला तरी फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या वर्षी घेतोय. बाकी तर लोकप्रतिनिधी विचारूच नका. आमच्याकडच्या तर एका लोकप्रतिनिधीच्या मुलाला जायला गाडी आहे शाळेत जायला, पण त्याच्या भावाची पोरं गावातल्या शाळेत शिकतात. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा अशा करायच्या आहेत का, निलेश सामरे सांगतोय ना का माझी मुलगी या शाळेत शिकली, माझा भाचा शिकला, तशा प्रकारे प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे का माझी पण मुलं गावात शिकतात. जे धनदांडके त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकतात. आम्हाला गरिबाला न्याय देण्यासाठी जर लोकप्रतिनिधी फंड विकत असतील, कसलेही कमिशन खात असतील, श्रीमंतांच्या बाजूला जाऊन गरिबांवर अन्याय करत असतील, तर नक्कीच सगळ्या निवडणुका आम्ही लढू, आणि जनता आपल्या बरोबर आहे 100% सांगतोय. जिथे आम्ही पाऊल ठेवू तिथे विजयी होऊ, आणि आपल्याला तर अनुभव असेलच तर कशा प्रकारे आरोप कुठे कुठे जातात. आता वास्तविक पाहता जिजाऊचं काम पाहून आपण बघितलं असेल का उभ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी ते शिक्षण घेतात. पोलीस अकॅडम्या 30 पोलीस अकॅडम्या आहेत, 45 लायब्ररी आहेत, फाउंडेशन क्लासेस, 10वीचे क्लासेस एवढ्या ठिकाणी अभ्यासिका 25 ठिकाणी असतील, अभ्यासिका आहेत, 5वी ते 10वी अभ्यासिका आहेत. ठाणे महापालिका सारख्या क्षेत्रामध्ये दर महिन्याला 12 ते 13 मेडिकल कॅम्प होतात. कल्याणमध्ये तेवढेच होतात, भिवंडीमध्ये तेवढेच होतात. ग्रामीण भागामध्ये असं कुठला गाव नाही का जिथे जिजाऊतून रुग्णाला मदत झालेली नाही. त्यामुळे हे लोक भयभीत झालेले. तर चांगल्या कामासाठी लोकप्रतिनिधी देतील. मी तर सांगतोय अंदाजे 30 लाख आमच्या समाज बांधवातील घटकांनी जिजाऊचा आरोग्याचा लाभ घेतलेला आहे. लाखो लोकांनी विद्यार्थ्यांनी वहीचा लाभ घेतलेले, झाडं वाटप केलेलं. आम्ही दरवर्षी 5 लाख झाडं वाटप करतोय, फलझाडे का गरिबांनाही झाडं मिळण्यासाठी. हातगाडीपासून ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात त्याप्रमाणे इथली ताईंनी धंदा केला पाहिजे, दादांनी केला पाहिजे. त्या दृष्टीने हातगाडी दिल्या.
हजारो शिलाई मशीन दिल्यात, हजारो पिठाच्या चक्क्या दिल्यात. कारण आम्हाला रोजगार निर्मिती आपल्याला झाली पाहिजे. सरकार करेल तेव्हा करेल, आपली ड्युटी या देशाचे आपण नागरिक आहोत. त्या नागरिकाच्या दृष्टीने भारतीयत्वाच्या दृष्टीने जात पात धर्म न पाहता गरिबांना मदत केली पाहिजे. गरिबांच्या आरोग्याची शिक्षण काळजी घेतली पाहिजे, गरिबांच्या शिक्षणाची काळजी, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे. हा दृष्टिकोन जिजाऊचा आहे. त्यामुळे विरोध होतच राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध झाला होता, बाबासाहेबांना विरोध झाला होता. जो जो क्रांती करायला जाईल समाजामध्ये, संत तुकारामांना विरोध झाला, फुल्यांना झाला, सावित्रीबाईंना झाला. त्यामुळे या गोष्टीचा काही व्हॅल्यू देण्यात अर्थ नाही. जिजाऊ एक विदाऊट जात धर्म एक अशी संस्था आहे की सर्व जाती धर्मांना, समाजातील दीनदुबळ्यांना, गरिबांना पुढे घेऊन जाणारी संस्था आहे. त्यामुळे अशा शून्य बुद्धीच्या माणसांच्या विरोधाला काही जिजाऊ किंमत देत नाही. जे पत्रकार विरोधात बातम्या लावतात सातत्याने सुपाऱ्या घेऊन, त्यांच्याही याला शून्य किंमत दिली जाते. का सातत्याने काय चांगल्या बातम्या काय लिहू शकत नाही, का चांगल्या नाही. पण जनतेलाही माहिती आहे की बाबा कुठेतरी याच्या TRP वाढण्यासाठी किंवा कुठून तरी सुपारी आल्याने ते वाजवत असतील. व्यावसायिकरण झाले पत्रकारितेचा, हा दुर्भाग्य आहे. त्यामुळे ते काही तुटपुंजे एखाद दुसरा असतो. जसे समाजामध्ये 2% नालायक लोक आहेत, तसे लोकप्रतिनिधी 2% नालायक आहेत, 2% पत्रकारही नालायक आहेत. तशा प्रकारच्या असतात गोष्टी, चालतात त्या. भिवंडी मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही उभे राहणार आहे? हा, तयारीत आहे आपली पूर्ण. जर लोकप्रतिनिधी काम केलं असतं, भिवंडीतले बूथ किती आहेत ते आमच्या लोकप्रतिनिधींना माहिती नसतील, किंवा जे उमेदवार उभे राहणार असतील त्यांना माहिती नसतील, लोकांच्या अडचणी माहीत नसतील. उद्या शहापूर सारख्या तालुक्यामध्ये अनेक भातसाचे कालवे अपूर्ण आहेत, ते पूर्ण करायला कोणाला पत्ता नसेल, लोकांना नोकऱ्या द्यायचा अद्याप पत्ता नसेल, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, नगरवरून पाणी आणत निघत असतील आमचे लोकप्रतिनिधी, त्याच्यात पण प्रत्येक 10 लाखाच्या कामात पण 50-50 हजार रुपये कमिशन खात असतील. ज्यांच्या घरून जर सगळे हे चालत असेल, व्यवसायीकरण चालत असेल, तर राजकारणाचं व्यवसायीकरण थांबवण्यासाठी 100% आम्ही राजकारणात येऊन निवडणुकीला उभं राहू आणि निवडून येऊ. सर, कोणतंही पद नसा, तुम्ही एवढं मोठं आज जिल्ह्याचं काम पाहिजे. जिल्हा काय जिल्ह्यात महाराष्ट्रभर तुम्ही काम पाहतात का? असं कुठून तरी म्हणून हे षडयंत्र रचलं जात आहे, असं काहीतरी आहे? सातत्याने जे चुकीची माणसं असतात ना, त्यांना भीती वाटते. आपल्याला कसली भीती वाटत नाही. मी रात्री पण 2 वाजता घरी आलो. रोजचा आमचा प्रवास असतो. समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे सत्कार केला जातो, आदर दिला जातो. कुठलंही पद नसताना रिस्पेक्ट दिला जातो. ज्या घरात जाऊ ते घर आपलं होतं, अशी आपली परिस्थिती आहे. आपल्याला समाजाला कधीही फसवायचं नाही. कुठलंही किती मोठं पद मिळालं तरी समाजाला फसवायचं नाही. समाजामध्ये लोकप्रतिनिधींनी एक कुठेतरी थांबलं पाहिजे, भूक थांबवली पाहिजे. भंगार चोरी, स्टील चोरी, कमिशन चोरी, लेबरचे कमिशन खाणे, इंडस्ट्रीवाल्यांना त्रास देणे, गोडाऊनवाल्यांना त्रास देणे, अशा गोष्टी कुठलाही लोकप्रतिनिधी करता कामा नये. त्यांनी 2 वेळ अन्न मिळतंय, एवढा मोठा मानधन मिळतंय. मग भले राज्य सरकारचा तो लोकप्रतिनिधी राहू दे, केंद्र सरकारचा राहू, त्या मानधनावरती सहभागी होऊन त्यातील आणखीन पैसे उलटी समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठी खर्च केले पाहिजेत, जेणेकरून समाजही आपल्या बरोबर पुढे आला पाहिजे. आपण एकटा पुढे जाऊन नाही चालणार, आपल्याला समाजालाही पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि जो चांगलं काम करेल त्याचं मला वाटतं इतिहास नोंद घेत असतो. वाईट कामाचा आता तुम्ही मला सांगा, मागचे किती आपल्याला लोकप्रतिनिधी आठवतात, किती मंत्री आठवतात, किती मुख्यमंत्री आठवतात, किती पंतप्रधान आठवतात. विसरून जातो माणूस, समाज त्यांना. चांगलं कार्य जे आहे सर, कोणाला सांगण्याची गरज नाही, तर आपोआप लोकांना कळतंय. मग तुमचं एक असं पण म्हणणं आहे, देशासाठी जर काम करायचं असेल तर ते प्रामाणिकपणेच करावं. 100% प्रामाणिकपणे करावं. पण सर, आता मध्येही तुमच्या कन्स्ट्रक्शनवर आरोप, भ्रष्टाचाराचा काहीतरी आरोप केला नागपूरला, त्याबाबत मी लाईव्ह मुलाखत दिली होती का बाबा. आमच्या लोक म्हणजे माझे मित्र आहेत प्रवीण दरेकरजी आणि रवींद्र चव्हाणजी, त्यांना माहिती पूर्ण दिली नव्हती कुणीतरी. मी जर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाबत विचार करायचा झाला तर 14-15 हजार कोटीचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार आहे, वर्षाचा कार्यभार. मी करणारा किरकोळ माणूस आहे की 100-150 कोटीचं काम करत असेल. मला इतकं महत्व देऊन नाही, इतका तो विधान परिषदेत जो संवाद झाला त्याबाबत थोडंसं सांगतो. मुळात मनोहरवाडा भिवंडी हा रस्ता 2010 पासून कामकाज चालू आहे. अत्यंत निकृष्ट काम करून 2013ला सरकारच्या ताब्यात देण्यात आले. टोल नाके चालू केले होते. जे परवाच्या दिवशी रास्ता रोक्यात बोंबलत होते, याच लोकांनी 1-1 किलोमीटरचे ठेके घेऊन अत्यंत निकृष्ट काम केलं होतं. फाउंडेशन खराब केलं होतं. त्याचबरोबर
आपण बघायला गेलं तर त्या आंदोलनामध्ये असणारे सहभागी, रात्री कुंद्याला मी होतो, भिवंडी तालुक्यात. कुंद्यातून एखादा कार्यकर्ता येतो, एखादे कुठून कार्यकर्ते जमा करून ते आंदोलन केलं होतं. कारण कुडूसच्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रामपंचायती सरपंच आपले, जे उद्या इंडस्ट्रीमध्ये चोऱ्या करणारे, भंगार तोडणारे लोक तिथे बोंबलत होते. अनेक कंपन्यांमधून स्टील चोरी दिवसा रात्री केलेलं तुम्ही क्राईममध्ये बोईसर क्राईमकडे तपास करू शकता. त्यांची नावं आहेत का त्यांना उचलून आणलं होतं पोलिसांनी. असे लोक तिथे बोंबा मारत होते. त्याचबरोबर आमच्या समाजातील एक दारूवाला आहे, देशी दारू विकतो, तो तिथे बोंबा मारत होता, ज्यांनी उद्या गेल इंडियामधून अनेक शेतकऱ्यांना फसवलं. जे शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता स्वतःचं पोट भरलं. स्वतःच्या बाबत म्हणायचं गेलं तर त्याच्या बर्थडेसाठी एक सेलिब्रिटी आल्या होत्या मागच्या वर्षी, का तो त्या सेलिब्रिटी पूर्ण वाडाभर त्याला फिरत होता. तर अशा लोकांनी बोंबलून हे करून नाही चालणार. फक्त विषय काय झाला का तो विषय विधान परिषदेत गेला, परिपूर्ण माहिती नसल्यामुळं तो विषय इतका मोठा चिघळला गेला. महत्वाचा विषय वाडा भिवंडी रस्त्यामध्ये 2010 पासून 50 कॉन्ट्रॅक्टर कमीत कमी झालेले आहेत. पहिला कॉन्ट्रॅक्टर जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर कंपनी आहे का, तिने पावसाळ्यातही 3 टाइम खड्डे भरले. जे खड्डे भरायचं काम होतं 3 वेळेस भरले. आताही रस्त्यामध्ये खड्डे भरायचं काम चालू आहे. कुठलाही नफा तोटा नसून उलटी खिशातले पैसे जाऊन काम करायचं काम चालू आहे. अशा वेळेस त्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते गेल्या अनेक वर्षापासून 1800 ते 2000 कोटी रुपये मागते का, जेणेकरून रस्ता कॉन्क्रिटीकरण आहे. सरकार तेवढे पैसे काही त्यांना देत नाही सार्वजनिक बांधकाम खात्याला. त्यामुळे तो रस्ता तसाच राहतोय. जिथं आभाळ फाटलेले तिथे किती ठिकाणी तुम्ही छिद्र शिवणार आहेत, अशी परिस्थिती. आणि एका बाजूला बघायला गेलं तर मोखाडासारखा लहान तालुका आहे का, तिथे 2014 पासून 2024 पर्यंत दरवर्षी 500 कोटी रुपये निधी येतो का, जिथे तेच रस्ते होतात. सरकारने याबाबत, माननीय मंत्री महोदयांनी याबाबत लक्ष दिलं पाहिजे. थोडं मोखाड्यावरचं प्रेम कमी केलं पाहिजे. किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही माहिती घ्या, आपले कार्यकर्ते जगवण्यासाठी पूर्वी 3-3 लाखाची हजारो कामं मंजूर व्हायची. आज 10-10 लाखाची हजारो कामं मंजूर आहेत. तो पैसे असे देऊन कार्यकर्ता जगवण्यापेक्षा वाडा भिवंडी रस्त्यासाठी तो पैसा जर वापरला आणि कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला, अगदी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन सारखी एखादी कंपनी किंवा L&T सारखी एखादी कंपनी जर वापरली तर नक्कीच तो रस्ता एकदम सुस्थितीत कॉन्क्रिटीकरण होईल. त्यांची इच्छा आहे जिजाऊने न करावी, म्हणून मी सांगतो की त्या कंपनीला जर ठेका दिला तर नक्कीच चांगल्या प्रकारे काम होईल. तर महाराष्ट्रातील खूप चांगल्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना काम देऊन जर चांगला रस्ता केला तर मुंबई आमच्या वाड्यापर्यंत येईल. आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याबाबत मागणी करतोय. मागे मुख्यमंत्र्यांच्या दालनात एक बैठकही झाली, सार्वजनिक बांधकाम मंत्री तिथे होते, ACS होते, सगळे आमदार महोदय होते. त्यावेळेस विषय प्रशासनाने तोच मांडला का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याबाबत. पण तेव्हाही टार्गेट काय ठरलं, जिजाऊ कन्स्ट्रक्शन, बस, दुसरं काय नाही. माझे सर्व लोकप्रतिनिधींना, आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती का एकदा आपण येऊन बघा. आपण माझा सत्कार करायला पाहिजे जिजाऊचा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, का या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात. या जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज रुग्णालय सुरू आहे का, जे 130 खाटाचं रुग्णालय. आपल्या डोंबिवलीच्या मतदारसंघातलेही रुग्ण इथे येत आहेत, आपल्या सिंधुदुर्गातली मुलंही इथे शिकत आहेत, आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या, पालघर जिल्ह्यातल्या गावागावातले विद्यार्थी ते शिक्षण घेतल्यात, गावागावातले रुग्ण येतात. इथे एक अंध मतिमंद स्कूल आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे देवेंद्रजींच्या नागपूरमधले 2 पोरं सतत UPSCला इंटरव्ह्यू पर्यंत इथल्या इन्स्टिट्यूट मधून जातात. ज्याला आई वडील नसलेला पोरगा इथनं UPSC झालाय. गावोगावी जिजाऊ मेडिकल कॅम्प घेऊन तिथल्या रुग्णांना इथे आणून त्यांना बरं केलं जातं, अगदी डोळ्याच्या ऑपरेशन पासून कॅन्सर पर्यंत. तर आदरणीय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती या निवेदनात का त्यांनी पूर्ण माहिती घेऊन खरोखर जिजाऊ चांगलं काम करते का. वाड्याचा एक बार होता आणि लॉजिंग होतं, ते बंद करून जिजाऊने तिथे महिलांसाठी शिवण क्लास, जेवण बनवण्याचे क्लासेस, मेहंदी क्लासेस, मुलींसाठी नर्सिंग, वेल्डिंग, जे मुलांसाठी साधा ITI चालू केला. त्याचबरोबर एक लायब्ररी काढली. त्या लायब्ररीतनं 48 विद्यार्थी वाड्याच्या विविध पदावर शासनाचे पोहोचले. इतकं चांगलं काम असताना आपण त्यांचा सत्कार करणे योग्यतेचं आहे. कुठेतरी कोणीतरी कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली किंवा कोणीतरी सुपारी देऊन जिजाऊला दाबण्यासाठी आपल्याला सांगितलं तर मोठे नेते त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन मांडली पाहिजे, कारण जेणेकरून त्यांचे वक्तव्य कुठे. आणि आमचे मित्र आहेत ते, विशेषतः 2018च्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही त्यांना भरभरून मदत केली. त्यांनी 10 जणांना सांगितलेले. 2019च्या विधानसभेबाबतही त्यांना माहिती आहे का काय मदत त्या झालेली आमच्याकडून, त्यांना झालेली, पक्षाला झालेली. त्यामुळे या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून जी खरी माहिती ती दिली पाहिजे, खरी दिली पाहिजे. आणि त्या कंपनीशी माझा काही संबंध नाही.
थोडक्यात काय होतं की ते निलेश सामनेला दाबायला जर कोणी जरी सांगत असेल किंवा तसा काही माझा संबंध नाही. कन्स्ट्रक्शन कंपनीवरती मी गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून आहेच नाही डायरेक्टर, त्यामुळे तसं पण दाबलं जाणार नाही. किंवा मला जे ओळखत असतील म्हणजे आरिफबाई ओळखतात गेल्या 20 वर्षापासून, असा कोणाला दाबून न दाबणाऱ्यापैकी जिजाऊ नाहीये. ज्या संस्थेचं नाव जिजाऊ आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिली त्याप्रमाणे समाजातील त्यावेळेस तलवार जिजाऊने शिवबाच्या हाती दिली. आम्ही पेन आणि वही देतो शिवबाच्या हाती. आता आम्ही जिजाऊच्या हाती वही आणि पेन देतो. आपण बघितलं असेल तर मुलींनी स्वप्न बघितलं तर मला पायलट व्हायचंय, कोणी सांगते मला MBBS MD होऊन गायनाईक व्हायचे, कोणी सांगते मला पिडियाट्रिशियन मुलगी सांगते व्हायचंय, कोणी मुलगा सांगतो मला IPS व्हायचे. अशी स्वप्न आम्ही देतोय. जसे पूर्वी शिवाजी महाराज किल्ले द्यायचे, वतनं द्यायचे, त्याप्रमाणे जिजाऊ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण देतो. अगदी सांगतोय का सरकारलाही सुटलं नसेल, इयत्ता 9वी पासून JEE नीटचं शिक्षण आपण जिजाऊला देतोय का. अगदी अहमदाबादवरनं IIT टीचर इथे आणलेले आहेत. ते टीचर 9वी पासून मी सांगतोय, आज सकाळी त्यांचा आढावा घेतला. दरवर्षी किमान 40 विद्यार्थी हे JEE पास करून IIT ला जातील आणि नीट पास करून अगदी दिल्लीच्या एम्स पासून इतर सरकारी रुग्णालयामध्ये प्रवेश करतील. 40 विद्यार्थी किमान CA होतील, 40 विद्यार्थी कमीत कमी लॉ करून जजेस होतील आणि 80 विद्यार्थी तुमच्या आमच्यासारखे व्यवसाय करून सामाजिक काम करतील. अशा प्रकारचे जिजाऊचं काम चालू आहे आणि ठोस काम सुरू आहे. त्याच्यामुळे कधी कुठे काय घाबरायची गरज नाही, कारण ज्या गावात हे काम सुरू आहे त्या गावामध्ये सध्या राजकीय कुठलाही अजेंडा नसताना काम सुरू आहे. ज्या गावात मेडिकल कॅम्प सुरू आहे तिथे अजेंडा नसतात. ते कुठेतरी काहीतरी कोणाला तरी भिवंडी लोकसभेमध्ये टोचलं असेल आणि त्यांनी चुकीचे पेपर दिल्यामुळे झालं असेल. परंतु अशा चुकीच्या गोष्टींनी समाज आणखीन उलटी एकवटला जिजाऊच्या बरोबर. गावोगावी गावचे गाव लोक एकत्र झाले. अगदी भारतीय जनता पार्टीचे, शिवसेना, शिंदे गटाचे अनेक लोकप्रतिनिधी मला फोन आले का बाबा काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. असं काहीतरी भिवंडीवरून काहीतरी चुकीची माहिती आल्यामुळे पुढचा विषय झालेला आहे आणि अशा गोष्टीला काय आम्ही जुमानत नाही. सर, पालघर जिल्हा म्हणा किंवा इतर गावात विकासाच्या नावाने राजकारण होत आहे, त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधींना काय आवाहन करू इच्छिणार का की तुम्ही राजकारण न करता लोकांच्या विकासाकडे लक्ष द्यावं, गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे असं? नक्कीच. लोकप्रतिनिधी निवडून येताना कुठल्या तरी एका पक्षाचा असतो, पण निवडून आल्यानंतर तो संपूर्ण समाजाचा असतो आणि त्यांनी संपूर्ण समाजाचं पॉझिटिव्ह दृष्टीने काम केलं पाहिजे. आजही जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, मच्छीमारांच्या समस्या आहेत, विविध भागात विविध बांधवांच्या समस्या आहेत. त्या समस्यांकडे जात पात धर्मापलीकडे जाऊन हे मतदार हे आपलं दैवत आहे आणि दैवत समजून त्यांनी काम केलं पाहिजे. नाहीतर आपण बघतोय बाजूच्या ठाणे जिल्ह्यामध्ये का गोडाऊन मध्ये काम करणारा मतदार असतो, परंतु त्याच्या पगारातून पण कमिशन खाणारे लोकप्रतिनिधी, ते सगळं बंद झालं पाहिजे. ते जेव्हा काम करतील ज्या घटनेप्रमाणे तेव्हा आम्हाला कधीही राजकारणात पडण्याची हौस नाही, कुठल्याही निवडणुका लढवण्याची हौस नाही. आम्ही आमचं सामाजिक काम करू. कोकणभर प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली CBSE स्कूल बांधू, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक झडपोलीसारखं हॉस्पिटल बांधू आणि CBSE स्कूलमध्ये एक चांगला MBBS MD डॉक्टर ठेवू जिथे तिथल्या गरिबांची आरोग्याची व्यवस्था होईल. त्याच कॅम्पसमध्ये आपण लायब्ररी ठेवू, त्याच कॅम्पसमध्ये आपण पोलीस भरती करू का जेणेकरून ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात गावागावात लायब्ररी आहेत, गावागावातली मुलं सैन्य दलात आहेत, पोलीस दलात आहेत, त्याप्रमाणे कोकणातील विद्यार्थी आपण अगदी दिल्लीच्या चीफ सेक्रेटरी कार्यालयापर्यंत आपण केंद्र सरकारच्या पाठवू, अगदी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पर्यंत आपण आपले विद्यार्थी पाठवू. देशातला सगळ्यात 1 नंबरला येणारा CA हा आपल्या अकॅडमीतला असेल. अगदी आमच्याकडे म्हणतात मुरबाड कल्याण रेल्वेचा चाललंय, रेल्वे खात्याचा सेक्रेटरी हा आपल्या खात्यात असेल, राज्याचा मुख्य सचिव हा आपल्या खात्यात आपल्या जिजाऊ संस्थेत असेल. ही आमची स्वप्न आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. सरकार निवडून आलो म्हणजे गोरगरिबांना लुटण्याचं काम करता कामा नये, जनतेला न्याय दिला पाहिजे, समाजाला न्याय दिला पाहिजे. नुसत्या खोट्या पोलीस केसेस करून किंवा याला दाबा त्याला दाबा दाबून स्वतः पुढे जात नसतो. आपली काठी मोठी करा, तुम्ही दुसऱ्यांच्या काठ्या छोट्या करण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच निवेदन या प्रसंगी करतो. जिजाऊ परत एकदा सांगतो, आदिवासीत नाही, कुठल्याही समाजाविरुद्ध जिजाऊ नाही. जिजाऊ ही आरोग्य, शिक्षण, आरोग्याचं दूध, शिक्षणाचं दूध, रोजगाराचं दूध, महिलांचं दूध म्हणून काम करते आणि या कामाचं लोकप्रतिनिधींना सत्सद्विवेक बुद्धी सुचू दे सगळ्यांना आणि त्यांनी सन्मान केला पाहिजे. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.